जेल से भी बचाने में शरद पवार जी ने सबसे ज्यादा उनको मदद की थी, ऐसा भी आरोप जो है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सुभाष देसाई ने लगाया। मेरा कहना है कि आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब ये हमारे लिए कल भी दैवत थे, आज भी है, कल भी रहेंगे। वो हमारा श्रद्धा स्थान है। बहुजनों के नेता छगन भुजबल जी ने अपनी बात कल के भीड़ के सभा में रखी, उसका उत्तर सही है गलत है ये पवार साहब दे देंगे। गली के टुटपुंजो नेताओं को जरूरत नहीं उसके ऊपर वक्तव्य और ट्वीट करने की। जितेंद्र आव्हाड का पुतला जलाया आपने जिस तरीके से, सुबह जो है राष्ट्रवादी पार्टी जो शरद पवार गुट उनकी तरफ से छगन भुजबल का पुतला, अगर वो हमारे नेताओं का पुतला जलाएंगे तो हम भी उनके नेताओं के पुतले जला सकते हैं। हमने शुरुआत नहीं की, शुरुआत उन्होंने की है, इसलिए हमने भी पुतला जलाया। उनका ऐसा कहना है कि छगन भुजबल ने ऐसा कहा कि सुप्रिया सुळे कह रहे कि अजित पवार हमारे नेता है, शरद पवार भी कह रहे कि हमारे नेता। अगर आपको कहना तो साफ तौर पर कह दे कि अजित पवार आज भी हमारे गुट में ही है। कल भुजबल साहब ने अपनी बात रखते हुए मैं यही कहा कि नासिक में जाहिर सभा हो गई, कोल्हापुर में हो गई, भीड़ में हो गई, लेकिन बारामती में जब जाते हैं तो लोग कहते हैं कि अजित दादा हमारे नेता है। तो इस मामले में या तो हमारे श्रद्धा स्थान आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब कह सकते हैं, या हमारी सांसद सुप्रिया ताई कह सकती है, या खुद अजित दादा पवार कहेंगे। बीच में किसी को बोलने का हक ही नहीं है। राष्ट्रवादीचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब यांचा पुतळा जाळण्याचा भ्याड प्रकार हा जे स्वतःला बहुजन नेते समजतात हे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या सांगण्यावरनं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहेब यांचा पुतळा जाळण्यात आला, याचा आम्ही निषेध करतो। आणि म्हणून राष्ट्रवादीच्या आम्ही सर्व ठाण्यातील कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांचा पुतळा जाळला, त्यांचा आम्ही निषेध करतो। मुर्दाबाद मुर्दाबाद डॉक्टर जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद। छगन भुजबळ साहेब आप आगे बढ़ो, महाराष्ट्राचा एकच वादा, महाराष्ट्राचा एकच वादा। ज्या पद्धतीने पुतळा जाळण्यात आलेला आहे, एकंदरीत छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं, त्याला कुठेतरी नाराजी म्हणून शरद पवारच्या गटातील पुतळा जाळण्यात आलाय। ते वक्तव्य करायला नव्हतं पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। आतापर्यंत त्यांना मंत्रिपद काय नाही दिलं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। माझं म्हणणं आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी दैवत आहे। माननीय छगन भुजबळ साहेबांनी त्यांची काहीतरी मतं काल बीडच्या जाहीर सभेमध्ये व्यक्त केली, त्याला उत्तर आदरणीय पवार साहेब देतील ना। तुमचा काय अधिकार आहे की भुजबळ साहेबांचा पुतळा, आणि गद्दार कोण वफादार कोण हे येणारं काळ ठरवेल। तुम्हाला कोणी दिलंय सर्टिफिकेट द्यायला की हा गद्दार, तुमच्या बरोबर राहिला तो वफादार, तुम्हाला सोडून अजितदादांचं नेतृत्व स्वीकारलं तो तो कार्यकर्ता गद्दार। त्यामुळे गद्दार बोलायचा नैतिक अधिकार त्यांना नाही। आमच्यासाठी आजही शरद पवार साहेब हे दैवत आहेत, कालही होते, आजही आहेत, उद्याही असणार आहेत। पण भुजबळ साहेबांचा पुतळा जाळण्याचा जो भ्याड प्रकार सकाळी करण्यात आला त्याचे आम्ही प्रत्युत्तर दिलेलं आहे। तुम्ही एक पुतळा जाळाल, आम्ही 10 पुतळे जाळू शकतो। एकीकडे पवारांविरुद्ध वक्तव्य केली जात आहे, तर दुसरीकडे बॅनरवरती त्यांचे फोटो लावले जातात। फोटो लावू नका अशी देखील अहो, फोटो तुम्ही बॅनरवरनं काढाल, हृदयामध्ये पवार साहेब आहेत, ते कसे काढाल? त्यामुळे काढणाऱ्याने आम्हाला सांगू नये पवार साहेब आमच्या हृदयामध्ये, त्यामुळे फोटो काढा नाही काढा आम्ही बघू। छगन भुजबल जी को जो है जेल से बचाने के लिए माझं म्हणणं आहे काल बीडच्या संपूर्ण सभेमध्ये ज्या ज्या नेत्यांनी आपापली मतं ठेवली त्याचं उत्तर आदरणीय पवार साहेब देतील। तुम्हाला गल्लीतल्या लोकांना कोणी सांगितलं त्याच्यात लुडबुड करायला? परवा पण त्यांनी ट्विट केलं होतं की जाताना पक्ष सोडून गेले, मात्र काही लिंबू आणि या प्रकार कार्यालयात ठेवून गेले, याबाबत आपण आता स्वतःला बहुजनांचा नेता म्हणायचं आणि हातामध्ये गंडे दोरे घालायचे। आता काही नेत्यांचे बंगले आहेत ठाण्यात आणि वरती, तिथे काय काय प्रकार चालतात शोधपत्रिका करून या। काल सगळ्या नेत्यांनी आपापलं मन मोकळं त्या व्यासपीठावर केलं। आज आम्ही केवळ आमचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब यांचा पुतळा जाळला याचा निषेध करण्यासाठी आम्ही यांचा पुतळा डॉक्टर जितेंद्र आव्हाडांचा जाळलेला। नक्की डबल ढोलकी कोण आहे असं म्हटलं जातं की डबल ढोलकी असं देखील छगन भुजबळ म्हटले शरद पवार। आता बघा ते दोघेही नेते आहेत, ते एकमेकांशी संवाद साधतील, एकमेकांची बाजू मांडतील।
खालच्या गल्लीतल्या नेत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची काही गरज नव्हती. येणाऱ्या काळात कसं काय आक्रमक असं जर त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही, त्यांनी काही जर रिॲक्शन दिली म्हणजे ऍक्शन केली तर तशाच तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत.